धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 162 शाळांपैकी 398 शाळेचे वर्ग हे पडके झालेले आहेत आणि या पडके झालेल्या वर्गांना पाडण्याचे आदेश देण्यात आले असले तरी अद्यापही ते पाडण्यात आलेले नाही. आपण बघू शकतो की आपण या ठिकाणच्या वरखेडीच्या शाळेत आलेलो आहोत आणि या वरखेडीच्या शाळेची जर स्थिती आपण जर बघितली तर अत्यंत दयनीय झालेली आहे. यातले काही वर्ग आहेत की या वर्गांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपण जर बघितलं तर इकडे हा स्लॅब पडका झालेला आहे, तरी त्या ठिकाणी पडत असताना या स्लॅबचं कुठेतरी बांधकाम पडत आहे. त्याचबरोबर या ज्या इमारतीचे स्तंभ आहेत हे देखील आता पडायला आलेले आहेत आणि हे गेल्या अनेक दिवसांपासून हे वर्ग बंद करण्याचे आदेश या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने देण्यात आलेले आहे. या सर्व खोल्या निर्लिखित करण्यात येणार आहेत, मात्र त्या पद्धतीने काही होत नाही. आपण जर बघितलं तर या शाळेमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही वर्ग भरवले जातात. या ठिकाणी आपण बघितलं तर वर्गामध्ये बेंच आहेत आणि या ठिकाणी वर्ग भरवले जातात, मात्र या ठिकाणी मुलांच्या जीवाची पर्वा करताना कुठेही दिसले जात नाही. अनेक ठिकाणी ही इमारत आता पडकी झालेली आहे. आपण जर बघितलं तर हा स्लॅबचा भाग देखील पडायला आलेला आहे आणि विशेष म्हणजे या समोरची जे काही शाळा दिसते आहे पत्र्याची शाळा, या ठिकाणी हे वर्ग भरवले जातात आणि याच जुन्या इमारतीमध्ये हे विद्यार्थी या ठिकाणी खेळत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून या इमारतीचं बांधकाम पाडून नवीन खोल्या बनवण्यात येण्याचे आदेश निघाले असले तरी अद्यापही या ठिकाणच्या या खोल्या मात्र या पाडलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी कधी याचं काम होईल, या खोल्या पाडतील अशी आशा या ठिकाणच्या पालकांना आहे. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीसाठी या इमारती पाडण्यात आल्या नव्हत्या, मात्र आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी संपलेल्या आहेत. त्यामुळे या लवकरात लवकर या खोल्या पाडाव्यात व नवीन बांधण्यात याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.